बाइबल हमें बताती है कि परमेश्वर हमारे साथ है। किन लोगों का विश्वास है कि परमेश्वर हमारे साथ है? और बाइबल ये कहती है कि परमेश्वर अगर हमारे साथ है तो हम जयवंत हैं। हालेलुया। हम विजयी हैं। हम हर एक परिस्थिति पे जय को पा सकते हैं, क्योंकि ऐसा परमेश्वर हमारे साथ है जो जयवंत हुआ है। और उन्होंने सारी वाचा, उनको जो बाइबल में लिखी गई है, हर एक वाचा को परमेश्वर ने हमें दी है, ताकि हम उस वाचा को, हम उस पर विश्वास रखें। और जिस प्रकार से हम विश्वास रखते हैं, बाइबल कहती है उसके अनुसार तुम्हें दिया जाएगा। हालेलुया। इसीलिए मसीह, जब परमेश्वर के वचन पे विश्वास करते हैं, मैं हमेशा कहती हूँ, आज भी कहना चाहती हूँ, जितना बड़ा आपका विश्वास उतनी बड़ी परमेश्वर की महिमा आपके जीवन में। हर एक व्यक्ति जो विश्वास करेगा उसे वो महिमा को वो जरूर देखेगा। कोई आमीन कहेंगे? हालेलुया। जितना हम विश्वास करेंगे उस विश्वास के अनुसार परमेश्वर अपनी महिमा को प्रकट करता है। वो सारे आशीषों को, सारे वरदानों को वो हमारे जीवन में उंडेलता है। और हमारी भाषा में हम उसे चमत्कार कहते हैं। और मेरा विश्वास है कि हम हर एक व्यक्ति जो मसीह है, हमारे जीवन में परमेश्वर की महिमा को हम देखना चाहते हैं। हालेलुया। हम चाहते कि रोज हमारे जीवन में चमत्कार हो। हम चाहते कि रोज हमारे जीवन में बदलाव हो। हम चाहते हैं कि मैं प्रार्थना जो करती हूँ उसका उत्तर मुझे मिले। इसीलिए परमेश्वर ने उसकी वाचा हमें दी है, उसका वचन हमें दिया है। और बाइबल, पूरी जो बाइबल है, जो नए लोग हैं, मैं उन्हें बताना चाहती हूँ कि विश्वास अगर आप परमेश्वर की महिमा पर, विश्वास अगर आप परमेश्वर के वचनों पे अगर आप करोगे, तो निश्चित ही आप आपके जीवन में परमेश्वर की महिमा को आप निश्चित स्वरूप से देखेंगे। हालेलुया। परमेश्वर आपके धर्म को नहीं, परमेश्वर आप किस पार्श्वभूमि से आए, वो चीज़ परमेश्वर नहीं देखता। परमेश्वर बस आपके विश्वास को देखता है। और मैं यही कहना चाहती हूँ, आप आपके विश्वास को बढ़ाइए। हालेलुया। हमें विश्वास को बढ़ाना है। और आज मैं जिस विषय में आपसे बातचीत करना चाहती हूँ, वो विषय है, हमें परमेश्वर की उपस्थिति में हमारे लक्ष्य को लगाना है। हालेलुया। हालेलुया। आ, ऐसा हो रहा है, शायद मैं पहली बार हिंदी में प्रचार कर रही हूँ। मेरा विश्वास है कि आप उसे ग्रहण कर रहे हो। हालेलुया। शायद थोड़ा सा इधर उधर हो जाएगा, फिर भी आप एडजस्ट कीजिए, क्योंकि मैं चाहती हूँ कि आज का वचन ऐसा ना हो कि कलीसिया में कोई आए और बिना वचन सुने, बिना वचन को ग्रहण किए वो खाली यहाँ से जाए। हालेलुया। हमें हमारा पूरा लक्ष्य परमेश्वर की उपस्थिति में लगाना है, प्रियो। और बाइबल कहती है, जिन्होंने उस ज्योति की ओर देखा उन्होंने प्रकाश को पाया। हालेलुया। जिन्होंने उस ज्योति को देखा उन्होंने प्रकाश को पाया। और बाइबल कहती है, उन्हें अंधकार ने छुआ भी नहीं, अंधकार ने उन्हें स्पर्श भी नहीं किया। माने मेरा फोकस जो है, मेरा जो लक्ष्य है, मुझे उस ज्योति की ओर लगाना है। ऐसा नहीं कि मैं एक सेकंड उस ज्योति की ओर देखूं और फिर मेरा पूरा ध्यान यहाँ वहाँ भटके और मैं अपेक्षा करूं कि नहीं, मुझे वो ज्योति मिल गई, मुझे वो प्रकाश मिल गया। अगर मुझे ज्योति को पाना है, मुझे उस प्रकाश को पाना है, तो मेरा पूरा ध्यान उस ज्योति की ओर लगाना जरूरी है। अगर मैं चाहती हूँ कि मेरे जीवन में एक बदलाव आए, अगर मैं चाहती हूँ कि मेरे जीवन में चमत्कार हो, तो मुझे उस परमेश्वर पे, उस परमेश्वर के वचन पे, उसकी उपस्थिति में मुझे मेरा पूरा ध्यान लगाना है। और बाइबल कहती है, बार बार हमें बाइबल यही कहती है कि तुम्हें पूरे ध्यान से, मन से, तन से, जो भी तुम्हारा पूरा हो, उसके पूरे पन से तुम्हें परमेश्वर पे फोकस करना है। और जो शैतान है वो हमारे ध्यान को, हमारे फोकस को हमेशा भटकाने की कोशिश करता है। मैं पिछले कई दिनों से इस अध्याय पे मैं मनन कर रही हूँ, और शायद मैंने कई जगह पे इस बात को भी बताया। आज वही बातों को मैं आपके सामने रखना चाहती हूँ। परमेश्वर ने जब आदम और हव्वा को बनाया और एदन की वाटिका में जब उन्हें वहां पे रखा, तो वहां पर परमेश्वर, आदम और हव्वा थे। जब तक आदम और हव्वा का फोकस परमेश्वर था, तब तक वहां पर आशीष थी।
लेकिन शैतान को पता था, उस सर्प को पता था, बाइबल कहती है उसने एक दिन हव्वा से बातें की और हव्वा से कहा, क्या तुम्हें पता नहीं हव्वा, वो जो वृक्ष है उसका जो फल है वो आप अगर आप खाओगे तो आप परमेश्वर के समान बन जाओगे। और जब हव्वा से उसने बात की, हव्वा का ध्यान परमेश्वर की उपस्थिति से हट गया और उस वृक्ष पर जो फल था उसकी ओर उसका फोकस हो गया। आप मेरी बात को समझ पा रहे हैं? हालेलुया। जब तक परमेश्वर था, जब तक परमेश्वर की वाणी थी, तब तक सारी आशीष की बात वहां थी। लेकिन जो सर्प है, जो शैतान है, जब उन्होंने हव्वा का ध्यान उस परमेश्वर की उपस्थिति की ओर से निकालकर उस वृक्ष की ओर लगाया, और हव्वा ने भी शायद उस फल को देखा होगा। और बाइबल कहती है वो दिखने में बड़ा सुंदर था, मनोरम था, और जिस प्रकार से वो देखती गई उस प्रकार की विचारधारणा हव्वा के मन में आने लगी और उसने डिसाइड किया कि मैं इस फल को खाऊंगी। फोकस परमेश्वर से हट गया और उसने वो फल को खाया, और बाइबल कहती है उसी समय मनुष्य पर पतन आ गया और परमेश्वर की उपस्थिति से वो हट गए। जब तक आप परमेश्वर की प्रेजेंस में आप फिक्स हो, आपका लक्ष्य फिक्स है, आप परमेश्वर की द्वारा आपको आशीष मिल सकती है। हालेलुया। लेकिन अगर आप परमेश्वर की ओर से आपका नजर हटाएंगे, अपने लक्ष्य को हटाएंगे, तो शायद बाइबल के अनुसार आप वो चीज को नहीं पा सकते। हालेलुया। बाइबल कहती है कि मिस्र देश में परमेश्वर के लोग थे, और वो परमेश्वर के लोग अब बंधन में है, उस गुलामगिरी में है, और उन्होंने यहोवा को पुकारा, यहोवा को पुकारा, और उन्होंने कहा कि यहोवा हम तेरे लोग हैं, हम इस बंधन में नहीं रहना चाहते। और बाइबल कहती है कि परमेश्वर ने इज़राइल लोगों की पुकार सुनी और परमेश्वर ने मूसा को चुना, और मूसा के द्वारा परमेश्वर ने मिस्र देश से उसके लोगों को निकाला, और जो परमेश्वर ने वचन की भूमि थी वहां पर उन्हें ले जाने का वायदा किया। और मूसा उनके सामने था, और सारी भीड़, सारे इज़राइल लोग मूसा को फॉलो करते हुए उस वचनदत्त भूमि की ओर अब बढ़ने लगे। जैसा बढ़ने लगे बढ़ने लगे बढ़ने लगे, मूसा का ध्यान परमेश्वर की ओर था, लेकिन जो भीड़ थी, जो लोग थे, उनका पूरा ध्यान मुझे क्या खाने को मिलेगा, हमारे बीच ये प्रॉब्लम से, हमारे बीच वो प्रॉब्लम से, ये सारी बातें बाइबल कहती है उन्हें वचनदत्त भूमि की ओर ले जा नहीं पाई। लेकिन जो मूसा था, मूसा का ध्यान केवल परमेश्वर की ओर था। वो बढ़ता गया बढ़ता गया बढ़ता गया, और एक समय ऐसा आ गया जब लाल समुंदर के पास वो आके रुक गए, तब उन्हें पता चला कि आगे रास्ता नहीं है। और लोगों ने और मूसा ने भी शायद वो आवाज को सुना होगा, जो फारो के जो सैन्य थे उनके पीछे 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 आने लगे। और अब जो इजरायली लोग हैं वो डर गए, और उन्होंने कहा, हे मूसा, तो हमें यहाँ पे क्यों लेके आ गया। एक ही सिचुएशन में उनका पूरा ध्यान परमेश्वर की ओर से निकलकर उस फारो के सैन्य पे चला गया, और वो कुड़कुड़ाने लगे। लेकिन उसी स्थिति में भी मूसा ने परमेश्वर की ओर देखा और परमेश्वर से कहा, हे परमेश्वर, अब तू बता मैं क्या करूं। एक ही जगह दो अलग लोग हैं, एक ने फारो की ओर देखा, एक ने परमेश्वर की ओर देखा। और सिर्फ मूसा परमेश्वर की ओर देखा, इसलिए मूसा ने परमेश्वर की वाणी को सुना, और परमेश्वर ने कहा, मूसा, तूने मेरी ओर देखा, तूने विश्वास को मेरी ओर लगाए, इसलिए अब मैं कहता हूँ, जो तेरे हाथ में है उस समंदर में डाल। जो असंभव था वो संभव हो गया। लाल समुंदर, उसमें से रास्ता निकला, और मूसा के साथ लोग उससे, उस जगह से दूसरी जगह पर चले गए। हालेलुया। हमारे हर एक जीवन में कुछ ना कुछ कठिनाई होगी, लेकिन हमारा फोकस क्या परमेश्वर की ओर है, ये हमें जानना जरूरी है। बाइबल कहती है एलिय्याह जो नबी था, उसके हाथों के नीचे अलीशा वो भी नबी बन गया, और वो अपने मास्टर को, अपने जो मालिक है उसको फॉलो करने लगा। और बाइबल कहती है कि जो एलिया का अभिषेक था वो अलीशा पे उतर आ गया। और किस प्रकार से उतर आ गया? दुगनापन से उतर आ गया, क्योंकि वो सच्चाई से एलिया के साथ वो रहता गया।
उसने उस ओर देखा जो एलिया उसकी ओर देखता था, परमेश्वर की ओर, उस अभिषेक की ओर देखता था। और एलिया ने जो पाया, अलीशा ने भी वही किया। उसने अपने मालिक को देखा, उसने अपने गुरु को देखा, और जो अभिषेक था, जो रहस्य था, जो सीक्रेट था उस अनॉइंटिंग को पाने का, वो अलीशा ने पाया। और अलीशा के द्वारा भी चिन्ह और चमत्कार होने लगे। अभी बारी आ गई अलीशा की मिनिस्ट्री। अलीशा के हाथ के नीचे भी गहजी था, वो भी अपने अलीशा गुरु के साथ था, मालिक के साथ था। वो भी बाइबल कहती है वो नबी के स्कूल में था, वो प्रॉफिट के संदेष्टा के ग्रुप में था, और वो भी उस अनॉइंटिंग के नीचे था। और बाइबल कहती है, अगर आप पहले राजा इसकी 5वां अध्याय से अगर आप पढ़ोगे, सीरिया देश का एक राजा था, उसने इस्राएल पे हमला किया और उसने इस्राएल लोगों को सीरिया में लेके गया। और उस बंदीवास में एक छोटी लड़की थी। वो छोटी लड़की एक सेनापति के घर काम करती थी, और उस सेनापति का नाम था नामान। एक दिन उस लड़की ने कहा, मालकिन, अगर ये भला होता, अगर हमारे देश में जो नबी है, अगर वहां पे नामान जाते तो उनका कोढ़ ठीक हो जाएगा, उनका कुष्ठ रोग दूर हो जाएगा। और बाइबल कहती है उस मालकिन पे विश्वास किया, और उन्होंने नामान को बताया, नामान, इस्राएल देश में एक नबी है, उस नबी के पास वो ताकत है, वो अभिषेक है, जो तुम्हारे कुष्ठ रोग को या तुम्हारे कोढ़ को वो चंगा कर सकता है। और बाइबल कहती है, आश्चर्य की बात है, नामान ने वो बात मान ली और जाकर उसने अपने राजा को कहा, राजा, मुझे इज़राइल देश जाना है, वहाँ पर एक अलीशा नामक नबी है, मुझे उससे मिलना है, क्योंकि मैंने सुना है उसके पास वो सामर्थ्य है जो मेरे रोग को चंगा कर सकता है। उस राजा ने भी पत्र दिया। अभी नामान अपने पूरे फौज के साथ, उत्तम भेंट वस्तुओं के साथ नामान को मिलने के लिए गया है। और नामान को मिलता है, एलिशा को जब नामान मिलता है, वो कहता है कि नामान, मेरा कोढ़ तू ठीक कर दे। और अलीशा ने उसका कोढ़ ठीक किया, कहा, जा तू यारदन नदी पर जाकर 7 बार तू डुबकी लगा, तू चंगा हो जा। और नामान ने विश्वास किया, उसने डुबकी लगाई, वो चंगा हो गया। जैसे चंगा हो गया, वो तुरंत अलीशा के पास आया और कहा, अलीशा, मैं बहुत खुश हूँ, ये सारी भेंट मैं तुझे अर्पण करना चाहता हूँ। और उन्हें बहुत सारी चांदी, सोने के सिक्के, बहुत ऊंची वस्त्रों को अलीशा के सामने प्रेजेंट किया। लेकिन अलीशा ने कहा, मेरा ध्यान ये नहीं है, मेरा ध्यान परमेश्वर है। और उसने सारी चीजों को लेने का इनकार कर दिया। लेकिन अलीशा के पास जो गहजी था, उसका पूरा ध्यान अपने मालिक की ओर से हटकर उस वस्त्रों पर, उस सोने और चांदी के सिक्कों पर लग गया। अरे, मेरा मालिक नहीं कह रहा है, लेकिन उसके मन में वो सिक्के आ गए, उसके मन में वो ऊंची वस्त्र आ गए, और उसने डिसाइड किया, कुछ तो करके मुझे वो हासिल करना है। सब मीटिंग खत्म हो गई, सब गुड बाय हो गया, नामान खुशी से जाने लगा। गहजी रुका है, अलीशा के पास वो रुका है। अभी थोड़ी देर हो गया, गहजी ने कहा, मालिक, मैं थोड़ा बाहर जाके आता हूँ। मालिक ने भी बोला, अलीशा ठीक है। और बाहर वो कहाँ गया, वो दौड़ते दौड़ते नामान के पीछे गया और नामान से कहा, नामान रुक जा। नामान बोला, क्यों मुझे पुकारा है? वो बोला, अभी अभी इफ्राइम से 2 नबी हमारे घर आए, हमारे मालिक के पास आ गए, और उन्हें देने हमारे पास कुछ नहीं है। नामान ने पूछा, तुम्हें क्या चाहिए? उन्होंने कहा, गहजी ने कहा, मुझे 35 किलो चांदी चाहिए और 2 ऊंची वस्त्र चाहिए। नामान खुश हो गया, अरे मैं देना चाहता हूँ, लेकिन अलीशा ने नहीं लिया, लेकिन आज उसे जरूरत है, उसने वो दिया और उससे ज्यादा दिया। गहजी खुश हो गया, अपने सेवकों के द्वारा वो लेकर आते आते एलीशा के घर नहीं गया, लेकिन सेवकों को कहा, तुम अपने घर जाके ये रखना। आके दोबारा वही अलीशा के घर पे रुक गया। अलीशा ने पूछा, तो कहाँ से आया? नहीं, मैं मालिक यहीं पे था। तब अलीशा ने कहा, परमेश्वर की आत्मा ने मुझे बताया, जो कोढ़ से नामान चंगा हो गया, तेरा फोकस हट गया, तेरा लक्ष्य हट गया। अभी वो जो कोढ़ है वो तुझे और तेरे घराने पे हमेशा के लिए आ गया। और बाइबल कहती है उसी समय जो गहजी
एक समय नबी के स्कूल में था, संदेष्टा के जो स्कूल में था, जो अपने मालिक के पास था, उस अभिषेक के नीचे था, एक सेकंड में फोकस हट गया और वो एक नबी से एक कोड़ी बन गया और उसे वहां से निकाल दिया गया। कई बार मसीह जीवन में ऐसा होता है प्रियो, कई बार ऐसा होता है कि हमें हमारा पूरा ध्यान कुछ समय के लिए नहीं, कुछ महीनों के लिए नहीं, लेकिन अंत तक जब हमें उद्धार मिलता है, हमारे अंत के दिनों तक हमारा पूरा फोकस हमें परमेश्वर की ओर लगाना है। लेकिन कई बार ऐसा हो जाता है कि हम हमारे ध्यान से भटक जाते हैं। ये केवल मसीह जीवन के बारे में नहीं, ये युद्ध के लिए भी है, हर एक परिवार के लिए। आप अच्छी पढ़ाई करते हो, सडनली एक लड़की आ जाती है, एक लड़का आ जाता है, पूरा आपका ध्यान पढ़ाई से हट जाता है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। मुझे पता है इस कलीसिया में बहुत पवित्र लोग हैं, फिर भी मैं ये कहना चाहती हूँ, कई बार हमने देखा है कि आप अच्छी पढ़ाई कर रहे हो, आपके सामने लक्ष्य है कि मुझे डॉक्टर बनना है, मुझे इंजीनियर बनना है, सडनली क्या हो जाता है पता नहीं, आप फेल हो जाते हो, आपको कम मार्क्स आने लगते हैं। क्या हो गया? फोकस हट गया। एक लड़का आ गई, एक लड़की आ गई, फोकस हट गया। एक परिवार अच्छा चल रहा है, सडनली उस परिवार में झगड़े तनाव हो जाते। क्या हो गया? हस्बैंड का फोकस हट गया, कोई दूसरी लड़की, कोई दूसरी स्त्री उस परिवार में आ गई, फोकस हट गया। मैं अच्छा बिजनेस कर रहा हूं, मुझे अच्छी नौकरी मिली है, सडनली कुछ तो हो जाता है और पूरा घाटा होने लगता है। हम मसीह, हम बिलीवर है, फिर भी हम घाटे को देखते हैं, महसूस करते हैं, उसके परिणाम को हमारे जीवन में हम देखते हैं। हालेलुया, हालेलुया। मेरी हिंदी आपको समझ में आ रही है? अच्छी बात कर रही हूँ, हाँ या ना? कुछ तो थोड़ा ताली बजाएंगे तो मुझे भी अच्छा लगेगा। ये मैंने मेरे लिए नहीं, जो पड़ोसी सोया है उसे जगाने के लिए मैंने आपको ताली बजाने के लिए कहा। हालेलुया। मैं ये क्यों कहना चाहती हूँ कि हमारे जीवन में फोकस होना बहुत जरूरी है प्रियो। कलीसिया के सामने भी एक फोकस, एक दर्शन, एक उद्देश्य, एक लक्ष्य होना बहुत जरूरी है। अगर वो हमारे जीवन में नहीं है तो हमारा जीवन पूरी तरह से व्यर्थ है, पूरी तरीके से व्यर्थ है। और आज मैं बताना चाहती हूँ कि अगर हम सही रीति से, अगर एक चीज पे हम फोकस करोगे या एक चीज पे हम हमारा लक्ष्य लगाएंगे, जो असंभव बातें हैं वो हमारे जीवन में संभव हो सकती है। कोई आमीन कहेगा? आइए हम निकालेंगे उत्पत्ति, इसका 30 अध्याय से हम देखेंगे। यहाँ पर अगर आप लिखेंगे तो बताएंगे तो अच्छा रहेगा शुभम। उत्पत्ति इसका 30 अध्याय से हम देखेंगे, यहाँ पर याकूब और लाबान की कहानी है। याकूब और लाबान की कहानी इस अध्याय में है। मैं ज़्यादा नहीं बताऊंगी, लेकिन अगर हम अध्याय देखेंगे तो शायद एक मिनट, 25 से हम देखेंगे। कहानी इस प्रकार से है। हमें सब पता है कि याकूब जो है, लाबान उसका जो मामा है, वहाँ पे वो काम करने लगा। और बाइबल कहती है उसे दो पत्नी वहाँ पे मिल गई, लेया और राहेल। और वो 14 वर्ष तक अपने लाबान के यहाँ पे वो काम करने लगा, एक चरवाहा का वो काम करने लगा। लेकिन बाइबल कहती है कि जब उसे संतान हो गए, और जो यूसुफ जो आखिरी संतान थी, वो होने के बाद याकूब ने कहा लाबान से, अब मुझे मेरे घर लौटना है। अब तक वो अपने घर नहीं था, लेकिन याकूब ने लाबान से कहा, मुझे अपने घर लौटना है, मला माझ्या घरी जायचंय, मुझे मेरे घर जाना है। तो लाबान ने वहां पे बहुत अच्छी बात की, और लाबान ने याकूब से कहा, याकूब मुझे पता है जब तू मेरे पास आया था तो मेरे पास बहुत कम धन था, लेकिन जब तू आया मेरी संपत्ति बढ़ गई, मेरे जो भेड़ है वो भी बढ़ गए। मुझे पता है कि तेरे पास जो परमेश्वर है, जो परमेश्वर की आशीष है, उसी के द्वारा आज मैं ये सब देख रहा हूँ। और अब लाबान कहता है कि याकूब अब तू मुझे बता, मैं तुझे क्या दूं।
तो उस समय याकूब ने लाबान से कहा कि लाबान, तूने मुझे देखा है, मैंने पूरे ईमानदारी से तेरे भेड़ों को चराया है। आज मैं उस भेड़ों की वहां पर जाऊंगा और मैं चुनाव करूंगा, कुछ भेड़ मैं लूंगा और उस भेड़ को मैं संभालूंगा, और कुछ दिनों के बाद जब तू मेरे पास आएगा तो जितने भी भेड़े जिन पर धब्बे हैं, जो चित बकरी है, जिन पे कुछ अलग अलग निशान हैं, वो सारी भेड़े मेरी होगी। सगळ्या ज्या शेळ्या आहेत, ज्या मेंढरे आहेत, ज्या काळ्या रंगाचे आहेत, त्यांच्यावर जे ठिपके आहेत, त्यांच्यावर जे चितकारी म्हणजे जे उभ्या रंगाचे जे स्ट्रिप्स आहेत, ते सगळे जेवढे आहेत ते माझं वेतन असेल. म्हणजे याकूब त्या ठिकाणी शेळे मेंढरे सांभाळत आहे, मोठा कळप आहे, आणि तो म्हणतो आता मी घेणार नाही, पण मला थोडा अवकाश दे. त्या सगळ्या कळपातून जे काळ्या रंगाची शेळे आणि मेंढरे आहेत, ज्यांच्यावर ठिपके आहेत, ज्यांच्यावर अशी उभ्या रेषा आहेत, ज्यांच्यावर असे ठिपके ठिपके आणि काहीतरी एक वेगळं वर्ड त्या ठिकाणी आहे, ते सगळे माझे असतील. लाबान म्हणाला ठीक आहे. आणि जर आम्ही पुढं वाचत गेलो, त्या दिवशी लाबानाने एक गोष्ट केली. लाबानाने सगळ्या त्या कळपामधून जितके जितके ठिपकेवाले आहेत, जितके जितके त्या रेषा आहेत, ते सगळे जे नर आणि मादी आहेत, ते सगळं त्यांनी स्वतःकडं काढून घेतलं आणि फक्त पांढऱ्या रंगाच्या शेळ्या आणि मेंढऱ्या याकोबाला दिल्या. तुम्हाला पुढंच कळेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ज्या बकऱ्यांवर, ज्या मेंढरांवर काळे ठिपके ठिपके आहेत, डॉट डॉट आहे, रेषा रेषा आहेत, ते सगळे लाबानाने स्वतःकडे ठेवले, आणि जे फक्त पांढऱ्या रंगाचे आहेत, नर आणि मादी, ते सगळं त्याने याकोबाला देऊन टाकलं. पण याकोबाने लाबानाला काय सांगितलं होतं? आजपासून जितके पण काळ्या काळ्या ठिपकेवाले, रेषावाले, जितके पण शेळ्या मेंढऱ्या आहेत, ते सगळे माझे आहेत. आता त्याला त्या सगळ्या शेळ्या मेंढरांकडून कळप वाढवायचा आहे, पण अट काय होती? ठिपके ठिपकेवाले, रेषेवाले. पण सगळे ठिपके ठिपकेवाले, रेषेवाले नर आणि मादी लाबानाने काढून ठेवले. आता फक्त याकोबाकडं पांढरे आहेत, आणि तो म्हणाला हे तुझं वेतन. आणि पुढं वाचायला गेलं तर आम्हाला कळेल त्याने काय केलं. सगळे ठिपकेवाले, सगळे जे रेषेवाले शेळे मेंढरे आहे, लाबानाने आपल्या मुलांना दिलं, आणि तो म्हणाला 3 दिवस तुम्ही अंतर ठेवा, कुठलाही पशु आणि पक्षी याकोबाच्या शेळ्या मेंढ्यांबरोबर जाणार नाही. आता तुम्हाला समजायला खूप अवघड जाईल. याकोबाला आता कळप वाढवायचंय, आणि त्याने काय सांगितलं? कुठल्या रंगाचे, कुठल्या पद्धतीचे शेळे मेंढरे पाहिजे? कसले कसले? ठिपके ठिपकेवाले. बकरी तर आपण बघितलं असेल, बकरीच्या अंगावर ठिपके ठिपके असतात, रेषा रेषा असतात, ते त्याचं वेतन होतं. पण ते वेतन देण्यासाठी नर आणि मादी तर ठिपके ठिपकेवाले पाहिजे. एक फॉरेनर आहे, त्यांना आफ्रिकन मुलगा झाला, तुम्ही विश्वास ठेवाल का? हा, एकदम गोरे 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 नवरा बायको आणि एकदम काळा ठिक्कर मुलगा झाला, तुम्ही काय म्हणाल? दया कुछ तो गडबड आहे. दुसरं, एक काळा कुट्ट आफ्रिकन कपल आहे आणि त्यांना एकदम शुभ्र अमेरिकन मुलगा किंवा मुलगी झाली, तुम्ही विश्वास ठेवाल का? हो की नाही? का? तुम्हाला कोणी सांगितलं का? त्या आफ्रिकन कपलनी काजू खाल्ले, बदाम खाल्ले, रोज सफरचंद खाल्ले, तर कसं लेकरू होणार? जोराने कसं? अवाक मागचे पुढचे. हा, काळं कुट्ट कपल आहे, त्यांनी रोज बायकोला हे खाऊ घातलं, बदाम काजू जे पण येते, त्याला गोरं गोरं शुभ्र लेकरू होईल का? तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं? सांगा सांगा. हा, लगेच आम्हाला कळतं, अरे काळे कुट्टे त्यांना काळच लेकरू होणार, गोरो गोरे त्यांना काळं लेकरू झालं तर कुछ तो गडबड आहे. इथं पण आता याकोबाला ठिपके ठिपके रेषेवाले कळप वाढवायचंय, आणि त्याच्याकडे फक्त पांढरे शुभ्र एकदम मुलायम कडक एकदम, फक्त पॉलचे एकदम पांढरे दिसले बघा, तसे बकरा आणि बकरी दिले.
आता त्याच्याकडनं कसं अपेक्षा करणार हो? ठिपके ठिपके आणि रेषेवाले होईल का? हो की नाही सांगा, खरं खरं सांगा, होईल की नाही? खरं. अरे बापरे, मागचे लोक होईल का? जोराने होईल का? पण झालं. हालेलुया. आता लाबान काय करतोय? लाबानला माहितीये आता ह्यानी जाणार, सगळं घेऊन जाणार, म्हणून जे नर मादी ज्याच्यावर ते टिपके टिपके रेषा ते सगळं कळप त्यांनी स्वतःकडे ठेवला. फक्त पांढरं जे बकरा आणि बकरी मेंढर आहे ते सगळं त्याने याकोबाला दिलं आणि याकोबाला म्हटलं जा तुझा कळप. आणि वचन काय सांगतं? ज्या वेळेस एक ऋतू असतो, ज्यावेळेस बकरा आणि बकरी मेंढर एकत्र येतात तेव्हाच ते फलदायी होतात. आणि तो समय जेव्हा होता, लाबानाने 3 दिवस सगळे जे ठिपकेवाले, जे रेषेवाले बकरा बकरी मेंढर होते ते स्वतःकडे ठेवून दिले आणि फक्त पांढरे घेऊन गेले. आता मला माहित नाही, या पण याकोब भांडत बसला नाही. आता मला जायचंय, मला शून्य, इकडे इकडे, आता मला शून्य वेतन आहे. आता पांढरा बकरा बकरी मधनं मी ठिपकेवाले काढू कसं? पण बायबलचं वचन सांगतं याकोब भांडत बसला नाही. याकोबने काय केलं? सगळ्या शेळ्या मेंढरांना, जे पांढरे होते बकरे होते, त्या सगळ्यांच्या समोर एक चित्र त्याने ठेवलं. आणि बायबल काय सांगतं? त्याने एकदम 3 प्रकारचे झाड घेतले, एक लिबोन, बदाम आणि अमरोन. त्या 3 झाडाच्या कोवळ्या बांबू त्याने घेतल्या आणि त्यांची सगळी सालपट त्याने काढली. काढा सालपट. सगळी सालपट काढली आणि सालपट काढल्यावर जिथं ते पाणी भरायला यायचे त्या ठिकाणी त्याने ते बांबू लावले. आता नुसतं त्याने बांबू लावलं नाही, पण त्याला काय प्रोड्यूस करायचं होतं? मला माझ्या कळपामध्ये फक्त ठिपकेवाले, फक्त रेषेवाले पाहिजे, पण माझ्याकडे तर पांढराच बकरा आहेत. आणि त्याला जे प्रकारचे त्याला ते बकऱ्या पाहिजे होतं, त्याने त्या बांबूवर तसं डिझाईन केलं, तसं आकार केलं. आणि त्याने काय केलं? सगळ्या ज्या बांबू आहेत, त्यांनी जे डिझाईन्स होते, त्यांनी सगळं काढून त्या बकऱ्यांच्या समोर ठेवलं. आता देव तुमच्याशी बोलो. आता बकरे सगळे पांढरे पांढरे आहेत, ते सगळे तिथं पाणी प्यायला यायला लागलेत. पाणी पिताना ते नर मादी एकत्र झालेले आहेत. आता तो गाभीन होण्याचा समय आलेला आहे. त्यांच्याकडं फोकस ते फक्त बांबू होते. आता पांढरे बकरे आहेत, त्यांनी ते ठिपक्या ठिपक्या ठिपक्याकडं त्यांनी बघितलं, या स्ट्रिप्सकडं बघितलं, त्या स्ट्रिपकडं बघितलं. आणि वचन काय सांगतं माहितीये का? त्या बकऱ्यांनी, ज्यांनी ज्यांनी त्या ठिपक्याकडे पाहिलं, त्यांनी ठिपक्या ठिपक्या बकऱ्यांना त्यांनी जन्म दिलं. ज्या बकऱ्यांनी या स्ट्रिप्सकडे पाहिलं, तसं त्यांनी काय केलं? त्या बकऱ्यांना जन्म दिलं. ज्या ज्या बकऱ्यांनी, मेंढरांनी त्या डिझाईनकडे बघितलं, त्यांच्याकडे ती कुवत नव्हती, पण त्यांनी ते बघितलं, फोकस त्यांचं त्यांच्याकडे होता. त्यांनी त्यांच्यामध्ये असं प्रोड्यूस केलं, जे असंभव होतं ते संभव झालं. हालेलुया. येशू म्हणतो मागा तुम्हाला मिळेल. तुम्ही काय मागते तुम्हालाच माहित नाही. मला मिळत नाही, का मिळत नाही? तुम्हाला काय पाहिजे ते दिसत नाही. तुम्ही काय मागणार आहे ते फोकस केलं नाही. मग तुम्ही कसं प्रोड्यूस करणार कलिसिया? तुम्ही कसं तुमच्या फॅमिलीमध्ये प्रोड्यूस करणार? तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला ते प्रोड्यूस करायचं आहे. हालेलुया. त्या शेळ्या मेंढरांना एकच माहित होतं, मला आता गाभीन व्हायचंय, मला आता गर्भवती व्हायचंय, पण माझा फोकस ते डिझाईन आहे, माझ्याकडे ते फोकस ते ठिपके आहेत, माझ्याकडे ते फोकस ते आहे. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी ते प्रोड्यूस केलं. हालेलुया, हालेलुया. आणि याकोबाचा कळप वाढायला लागला. सगळे ठिपके ठिपके, सगळे रेषेदार, सगळे अशा गोष्टी घडायला लागल्या आणि अचानक कळप वाढायला लागला. लाबान परत आला. नाही नाही नाही, तू गद्दारी केली. तू म्हणाला होता फक्त पांढरे, तुझ्याकडे तर सगळे ठिपकेदार झाले. आता नाही, आता मी तुला पांढरे देणार. काही हरकत नाही. भांडण करत बसला नाही. परत छड्या उलट्या केला, फक्त पांढरं पोर्शन दाखवलं. आता ठिपके ठिपके रेषेदार असलेल्या बकऱ्यांना, शेळ्या मेंढरांना फक्त पांढरे बकऱ्या व्हायला लागले. परत म्हटला नाही 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 नाही, सगळे ठिपकेवाले तुझे, काही प्रॉब्लेम नाही. परत उलट करा ना भाऊ. परत
कितीतरी वेळा लाबानाने गद्दारी केली. याकोब भांडत बसला नाही. त्यांच्या बकऱ्यांसमोर, त्यांच्या मेंढरांसमोर एकच फोकस होतं, ठिपके ठिपके, रेषा रेषा. ठीक आहे, आता उलट करा. आता नाही, आमचा मालिक म्हणतो फक्त पांढरे, लगेच अरे हिरवं दिसायला लागले. हा, ते त्याच्याकडं दिसलं आणि त्याने ते प्रोड्यूस केलं. आता याकोबाला हे रेव्हलेशन कुठून मिळालं असेल? हे रेव्हलेशन कुठून मिळालं? हां हां, परमेश्वर तर आहे. डोकं लढवलं. मला माझा परमेश्वर जर लाबान म्हणते माझ्याबरोबर आहे, तर मला माझ्या देवावर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. बघा प्रियानो, त्यांनी ते बांबू घेतलं, ते सोललं आणि सोलून त्यांनी त्याच्यावर डिझाईन केली आणि 3 छड्या त्यांनी त्याच्या समोर लावल्यात. आज या 3 छड्या तुम्हाला सांगू दे, तुमच्या प्रत्येकाच्या समोर पिता, पुत्र आणि पवित्र आत्माच असू दे. हालेलुया. आणि त्या येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर सोलून काढलेला आहे. आता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला त्या ख्रिस्तावर केंद्रित करायचे, तुम्हाला विचार करायचे, तुम्हाला आकार द्यायचे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला प्रोड्यूस करायचं आहे. पाळक येऊन प्रोड्यूस करणार, हेल्प करेल. फोकस त्यांच्याकडे, फोकस छड्यांकडे. काय आहे प्रभू येशू ख्रिस्त? तुम्हाला शांती पाहिजे, सांगा. तुम्हाला आरोग्य पाहिजे, फोकस करा. भरभराट पाहिजे, फोकस करा. प्रमोशन पाहिजे, येशूमध्ये वाचा आहे. तुम्हाला काय पाहिजे ते सर्व त्या छड्यांवर, त्या येशू ख्रिस्तावर तुम्हाला वचनाप्रमाणे लावायचं आहे, फोकस लावायचा आहे. तेच तुम्हाला प्रोड्यूस करायचं आहे. हालेलुया. त्या मेंढरांना, त्या शिरड्यांना काही इकडं तिकडं बघायला सुचलं नाही. शेजारच्याला सांगा, इकडं तिकडं बघायचं. काही लोकांकडं रिपोर्ट असेच आहे, बायबल वाचायचं, रिपोर्ट कडं बघायचं, अजिबात बदलणार. इथं प्रार्थना करायला लागलो, कर्ज सुटत नाही, सकाळ संध्याकाळ बँकेचे पेपर समोर आहे, सुटणार. जर शेळ्या मेंढरांना एवढं कळतं आमच्या समोर जे आहे, अरे आता वेगळं करा ना, त्याच्याकडंच आम्हाला बघायचंय आणि आम्हाला प्रोड्यूस करायचं आहे. मला ह्याच्या पुढं तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. हालेलुया. माझा वॉलपेपर आज बदलणार आहे. जे मला पाहिजे ते माझ्या समोर असणार आहे. माझ्या घरावरची चित्र बदलणार आहे. जे मला पाहिजे ते मला मिळणार आहे. मला किती पगार पाहिजे तो माझ्या समोर असणार आहे. मला चंगाई पाहिजे ते माझ्या समोर असणार आहे. मला हे पाहिजे, चांगली पत्नी पाहिजे, हे माझ्या समोर. त्याच्याकडंच बघायचं आहे, दुसरीकडं बघायचं नाही. थँक्यू सो मच. आता याकोबाचा कळप वाढला. लाबान आला. लाबानची मुलं म्हणाले, हे याकोबने सगळं गद्दारी केली, सगळं आमच्या वडिलांचं हे केलं. याकोब गेला आपल्या बायकोकडं, तुझा बाप कसा आहे, माझ्याशी किती गद्दारी केली. आता वडिलांबद्दल काय ऐकणार राहील, गप्प बसली ती. पण याकोबाने एक्सप्लेन केलं. देवदूत आला आणि देवाने सांगितलं, ज्यावेळेस हे करण्याच्या अगोदर देवदूतून स्वप्नामध्ये म्हणाला, याकोब घाबरू नकोस, देवाने तुझ्याकडं पाहिलं आहे, परमेश्वराने तुझ्याकडं पाहिलेलं आहे. आणि परमेश्वर जरी तुझ्याकडं पांढऱ्या रंगाच्या पूर्ण फरवाले बकऱ्या असतील, मेंढऱ्या असतील, पण परमेश्वर त्या बकऱ्यांच्या द्वारे, त्या मेंढरांच्या द्वारे तुला ठिपकेदारच देणार आहे. तुला तेच देणार आहे जे तू मागितलेलं आहे. आणि ते एक कन्फर्मेशन याकोबाकडं होतं. म्हणून याकोब काहीही होऊ दे भांडण करत बसला नाही, पण त्याने काय केलं, देवाने जे सांगितलं ते घेऊन बसला. हालेलुया. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे प्रियानो, जी त्या देवदूताने सांगितली, आणि ते आहे उत्पत्ती याचा 28वा अध्याय आणि वचन 18 आपण काढणार आहोत. का देव याकोबाशी बोलला, का देवाने याकोबाला यश दिलं, का त्याचा कळप फाटवला? कारण एक ठिकाण असं होतं ज्या ठिकाणी याकोब एकटा होता आणि स्वर्गदूत त्या ठिकाणी उतरून आला. तिथं देवी एन्काउंटर झालं आणि त्या जागेचं नाव याकोबाने बेतेल ठेवलं. हालेलुया. आता देव तुमच्याशी बोलो, हे तर आहेच आहे, पण सगळ्यांशी देव बोलो.
देवाने याकोबाला दर्शन दिलं, एन्काउंटर त्या ठिकाणी झालं. आणि एन्काउंटर झाल्यावर ज्या ठिकाणी, ज्या दगडावर तो आपलं डोकं ठेवून झोपला होता, त्या ठिकाणी हेवनली रेव्हलेशन त्याला मिळालं. आणि उठल्याबरोबर त्याने सर्वप्रथम बेथेल या ठिकाणी परमेश्वरासाठी एक वेदी बांधली. म्हणा, वेदी बांधली. या वर्षामध्ये आपल्या पास्टरने सांगितलं, बिल्ड ऑल्टर्स. आम्हाला वेद्या बांधायच्या आहेत. हालेलुया, हालेलुया. स्वप्न मिळालं, दैवी दर्शन झालं, पटकरून त्याने तिथं वेदी बांधली आणि त्या वेदीला त्याने अभिषेक केला आणि त्या ठिकाणचं नाव त्याने बेथेल दिलं. आणि देवाबरोबर एक वाचा केली. काय वाचा केली? देवा, जर तू मला संरक्षण देशील, जर देवा परत तू माझ्या घरी मला सुखरूप घेऊन येशील, तर परमेश्वर मी तुझ्याशी वाचा करतो, मी माझा 10वा हिस्सा तुला देईल. हालेलुया, हालेलुया. आहे का 18 काढा बरं, म्हणजे तुम्ही म्हणाल मी काहीतरी बोलत आहे. याकोब दुसरे दिन बहुत सबे 19 पासून वाचा. ओके, मराठीत वाचू का? चालेल, काय हरकत नाही. ओके. याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला. त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल, देवाचे घर असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. पुढं, याकोबाने असा नवस केला, दे मजबर राहून ज्या वाटेने मी जाते तीत माझे संरक्षण करेल. मला खावयास अन्न, राहावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईल, तर परमेश्वर माझा देव होईल. आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे, त्याचे देवाचे घर होईल. आणि जे अवघे ते तू मला देशील, त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करेल. हालेलुया. एक वेदी याकोबाने बांधली आणि त्या वेदीवर त्याने एक नाव दिलं, हे ठिकाण म्हणजे बेथेल. आणि त्या दिवशी याकोबाने त्या देवाबरोबर नवस केला, वाचा बांधली, जर देवा तू मला सुखरूप आणशील, जर देवा तू मला उत्तम देशील, तर परमेश्वरा मला जे पण मिळकत मिळणार आहे ते सर्व मी त्याचा 10वा हिस्सा मी तुला देईल. हालेलुया, हालेलुया. जर तुम्हाला आणि मला ब्लेसिंग हवे असेल प्रियानो, सगळ्यात पहिला, किती पण तुमचा मोठा पगार असू दे, काही असू दे, सगळ्यात पहिला 10वा हिस्सा परमेश्वराच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. शेजारच्याला सांगा, मला कळलं. काहीही असू दे, कितीही मोठा पगार असू दे, तुमच्याकडे कितीही मोठ्या गरजा असू दे, सगळ्यात पहिला जो तुमचा 10वा हिस्सा आहे तो प्रभूच्या घरामध्ये येणं गरजेचं आहे. त्याने एक देवाबरोबर वाचा बांधली, देवा जे काही तू मला देशील त्यातला 10वा हिस्सा मी तुला देईल. आणि हे स्वर्गाने पाहिलं प्रियानो. आणि देवदूत काय म्हणाला, तू त्या ठिकाणी जी वाचा केलेली आहे ती वाचा आम्हाला माहीत आहे, ते प्रॉमिस आम्हाला माहीत आहे. मी तुला संरक्षण देईल, मी तुला उत्तम देईल, मी तुला जे ते मागेल मी तुला देईल, कारण तू माझ्याशी वाचा केलेली आहे. तुम्ही ऑल्टर बांधा, पण त्या ऑल्टरवर जर तुम्ही अभिवचन दिला नाही, काही सुद्धा उपयोग नाही प्रियांनो. हालेलुया. यू हॅव टू गिव्ह. तुम्हाला देणं गरजेचं आहे. जे तुमचा 10वा हिस्सा आहे तो तुम्हाला प्रभूमध्ये देणं गरजेचं आहे. हालेलुया. ती वाचा याकोबाने बांधल्यामुळं स्वर्गाला, परमेश्वराला, परिस्थितीला, इवन त्या गुराढोरांना जे त्यांच्यामध्ये नव्हतं ते त्यांनी उत्पन्न केलं. आणि उत्पन्नाचं काय झालं माहिती का प्रियानो, त्याच्याकडं बहुत झालं, बहुत झालं, बहुत झालं. एक वेळेस याकोब होता, आता तो इस्रायल झाला, आता तो परमेश्वराचा झाला. का माहिती का प्रियानो, कारण त्याने देवावर विश्वास ठेवला. हालेलुया. त्याचा फोकस परमेश्वर होता. जे तुम्ही पाहता त्याच्याप्रमाणे तुम्ही होता. आज आम्हाला देवाच्या वचनाकडे बघायचंय, आज त्याच्या उपस्थितीकडे आम्हाला बघायचंय. आणि जे तुम्ही प्रोड्यूस करणार नाही, आज मी तुम्हाला विश्वासाने सांगते, ते तुम्ही प्रोड्यूस करायला लागाल.
हालेलुया. जे तुमच्या घरात नाही त्या गोष्टी घडायला लागतील. हालेलुया. जे बिझनेसमध्ये आतापर्यंत तुम्ही बघितला नाही ते प्रॉस्पेरिटी तुम्ही बघायला लागाल, कारण तुमच्या समोर येशू आहे, तुमच्या समोर ते ठेवण्यात आलेलं आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मागायचंय, फोकस त्याच्याकडे ठेवायचा आहे. हालेलुया. तोच याकोबाचा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. तोच येशू. त्याला तर रेव्हलेशन नव्हतं, आम्हाला तर रेव्हलेशन आहे. त्यावेळेस येशू नव्हता, प्रगटीकरण मिळालं असेल. आज आम्हाला येशू माहिती आहे, आम्ही नवीन करारातले, येशू आमच्या समोर आहे, तरी आमच्यामधून उत्पन्न होत नाही. पण हे सगळं 2023 मध्ये बदलणार. हालेलुया. हे सगळं या कलिसियामधून निघून जाणारे प्रत्येक परिवार फलसंपन्न, बहुगुणित, सर्व गोष्टींनी व्यापून जाणार आहे. कारण आमचं फोकस, आमचं लक्ष परमेश्वर आहे. कलिसियाचं लक्ष पण फोकस आहे. हालेलुया. आम्ही या वर्षामध्ये लक्ष केंद्रित असणार आहे प्रियांनो. सैरा वैरा इकडं तिकडं नाही. फोकस. स्टडी म्हटलं तर स्टडी, करिअर म्हटलं तर करिअर, बिझनेस म्हटलं तर बिझनेस. हालेलुया. परिवार म्हटलं तर परिवार, हजबंड वाईफ म्हटलं तर हजबंड वाईफ, कलिसिया म्हटलं तर कलिसिया. एकदम फोकस आम्हाला या वर्षामध्ये राहायचंय. फोकस असेल अशी गती आम्ही पकडणार आहे, अशी गती आम्ही पकडणार आहे. आणि जसं पास्टरने सांगितलं, भुर्र एकदम 100च्या स्पीडने आम्ही पुढं जाणार आहोत. आणि हे आमच्यासाठी शक्य होणार. आणि मी डिक्लेअर करू का प्रियानो, या वर्षामध्ये एकाच्याही घरामध्ये प्रॉब्लेम असणार नाही. आमेन. आमेन. एकाच्याही हजबंड वाईफ रिलेशन मध्ये प्रॉब्लेम असणार नाही. भांडत बसायचं नाही. फोकस येशूकडं, त्याच्यावरच फाईट करा, बघा आणि ते तुम्ही काबीज करा. आणि ते होणार, 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 होणार. हालेलुया. पास्टर मला त्या दिवशी 1 तारखेला ॲक्सेलरेशन काय तर बोलत होते ना, माझ्या डोळ्यासमोरच की चर्चचे लोक आता एकदम गाड्या भुर 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 करतील. मी खरंच प्रेयर केली प्रियानो, कारण ते वर्ड आपल्या डोक्यात इतकं बसले ना, आपण बसलं तरी रेस वाढवलं. अजिबात तसं करायचं नाही. आपलं फोकस परमेश्वर, त्याची उपस्थिती, त्याचं वचन, तुम्हाला जे पाहिजे. मग एकदम शाहरुख खानला पुढं आणून तेच मागत बसू नका. नाही म्हटले बघा सिस्टर. काहीतरी नाही, असं होतं प्रियांनो. हे झालेलं आहे, आम्ही बघितलेलं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत. प्रेम आहे, तुमच्याबद्दल आदर आहे, काळजी आहे. चुकीच्या गोष्टी समोर ठेवून मागत बसू नका. जे तुमच्यासाठीच आहे, जे उत्तम आहे, जे तुम्हाला बरकतीमध्ये घेऊन जाणार आहे, शांती प्रॉस्पेरिटीमध्ये घेऊन जाणार आहे, त्या गोष्टीकडं प्रभू येशूमध्ये लक्ष केंद्रित करा. पहा, 2023 आमच्या सगळ्यांसाठी उत्तम, उत्तम आणि उत्तम असणार आहे. आमेन. देवाला सर्व गौरव, सर्व